काय झालं का? हो, नकाशात दाखवल्याप्रमाणे 2 बळी द्यायचे आणि त्या 2 माणसांना त्या कोरोनाला ठरलेल्या ठिकाणी न्यायला सांगितलं. पण तो कोरोना काम करेल ना नीट, नाहीतर काहीतरी गडबड करेल. कोरोना काम करेल ना नीट, गडबड करेल काहीतरी, एकाचे 2 करून ठेवेल. नाही करणार. सगळं समजावून सांगितलंय, सक्त ताकीद दिले मी, त्यामुळे आता काहीही गडबड होणार नाही. प्रिन्स आजच बळी द्यावे लागणार आहेत. एकदा का बळी दिले ना की मग तो चेटकोबा त्या आदिशक्तीला संपवेल. ते सगळं ठीक आहे, पण मला एक कळत नाही, ते 2 बळी ठीक आहे, पण मला एक कळत नाहीये, 2 बळी देण्यासाठी चेटकोबानी तेच ठिकाण का निवडलं, उंबरगाव का? चेटकोबाचं ते गाव निवडण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. बसा बसा, आरामात बसा. थांब. प्लीज बसा, सावकाश. तुम्हाला बोललो होतो ना, सांगितल्याशिवाय इथे यायचं, मग कशाला आलात? सर जरा बोलायचं होतं तुमच्याशी. फोनवर बोलू शकली असतीस, इथे याची काहीच गरज नव्हती. सर महत्वाचं बोलायचं होतं, फोनवर नसतं बोलता आलं. तुला काही बोलायचं असेल तर मेन ऑफिस मध्ये आपला मॅनेजर त्याच्याशी बोल. हा, त्याच्याशी जाऊन बोल. मॅडम, ऑफिसच्या कामाबद्दल नव्हतं बोलायचं, मला एका वेगळ्या विषयावर बोलायचं तुमच्याशी. काय वेगळा विषय? बोल पटकन बोल. सर मॅडम, मला सांगा, या घराचा 6 ते 7 वर्षाच्या कुठल्या मुलीशी काही संबंध आहे का? एक लहान मुलगी, नेहमी पांढरा फ्रॉक घालणारी, केस मोकळे सोडलेली, एक गोड मुलगी. छोटी शक्ती तुमच्या डोळ्यासमोर दिसली, छोट्या शक्तीचे फ्लॅशेस गेले, दोघांनाही एक्सचेंज बिल बदला. छोट्या शक्ती विनापुष्का दिसली. ओके, पुढचं देते ना वाचायला. पांढरा फ्रॉक घातलेली मुलगी, केस मोकळे सोड, हे का विचारतोस तू? सर, मला बरेच दिवसापासून तुमच्या बंगल्याच्या आवारात किंवा बंगल्यात एक लहान मुलगी दिसते. पांढरा फ्रॉक घातलेली, केस मोकळे, का विचारतेस तू? सर, मी आता तुम्हाला जे सांगते ते कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल, तुमचा याच्यावर विश्वासही बसणार नाही, पण मला तुम्हाला सांगितल्याशिवाय दुसरा काही ऑप्शनच मिळत नाहीये, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगायला आले. पटकन बोल, स्पष्ट सांगते. सर मॅडम, मला तुमच्या बंगल्यात आणि बंगल्याच्या आवारात एक लहान मुलगी दिसते. अगं पण शक्ती, असं काही नाही, कदाचित तुला भास झालाय. शिवाय एक काम कर, तिला डॉक्टरकडे घेऊन जा आणि डॉक्टरांना तुझे प्रॉब्लेम सांग. सरकार, अहो, शक्तीला दिसलेली लहान मुलगी जर तिचा भास असेल तर मग मला दिसलेली लहान मुलगी माझा भास असेल. तुला तुला हो सरकार, मला पण ती लहान मुलगी दिसली. कसं शक्य आहे? हो ना, म्हणजे आम्हाला नाही दिसत आहे, पण तुम्हाला बरं दिसते ती लहान मुलगी. नाही, मला एक कळत नाही, तुम्ही या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवता सिरियसली?
तुम्ही आजकालची हे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, हा भास आहे, दुसरं काही नाही आहे. आणि ही अशी फालतू गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही इथपर्यंत त्याला फोन करायचं, मला कळलं असतं. आजारी आहे ना, मी सांगितलं होतं ना. सर अहो, मला असं वाटलं की हे सगळं एकदा तुमच्या कानावर घालावं. म्हणजे मला वाटलं तुमचा त्या मुलीशी काहीतरी संबंध असेल, वर्तमानात नसेल पण भूतकाळात असू शकतो. सर, माझा ना भूतगीतांवर काही विश्वास नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवल्यावर मला असं वाटलं की या वास्तूचा त्या लहान मुलीशी काहीतरी संबंध असावा. म्हणजे बघा ना, शिवासोबत जे झालं, शिवाच्या डोक्यावर जी कुंडी पडली, शिवा त्याच लहान मुलीच्या मागे मागे गेला होता. आणि नंतर जे काही झालं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती. सर, मला फक्त एवढंच वाटतं की हा भास किंवा भ्रम नाहीये, हे काहीतरी वेगळं आहे आणि ज्याचा उलगडा होत नाही. अगं, कसला उलगडा आणि कसलं काय? तुम्ही आजकालची पोरं काहीतरी ते हॉरर सिनेमे बघता, सिरीज बघता आणि मनात काहीतरी ठेवता. हा भास आहे तुझा. नाही सर, पुन्हा चर्चा नकोय मला, शक्ती, पुन्हा चर्चा नकोय. सरकार, अहो खरंच ती मुलगी जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. सांगितलं ना एकदा, भास होता म्हणजे भास होता. या आता. आणि शिवा, जोपर्यंत मी फोन करत नाही तोपर्यंत इथे यायचं नाही. आधी पण सांगितलं होतं, आत्ताही सांगतो, कळलं? निघा.